Good morning, all of you. I'm very happy and delighted to bring another episode of Futurecast with JD. Now, this is going to be a little special episode, and because our today's guest has requested us to do it in is one of his favorite language, which is Marathi, and I'm very happy to host it. So please excuse me. I'm not a native Marathi speaker, but I have managed to be living in Mumbai for a very long time, and I will do all my best to bring this podcast to Marathi. So his specific request was to ensure that the audience, which he loves very much by heart, they like to love and listen to his voice in Marathi. So taking into that thing, let me introduce our first guest. And before that, let me start speaking in Marathi, the language of the Mumbaikars, the language of Maharashtra. So, सुप्रभात. मला सगळ्या प्रेक्षकांना पॉडकास्टच्या 4th एपिसोडमध्ये आमंत्रित करण्यासाठी खूप अभिनंदन येतोय. आणि फ्युचर कास्ट विथ जेडी हे आम्ही एक पॉडकास्ट सुरू केलं होतं एकच उद्देशाबद्दल, की जे थॉट लिडर्स आहेत, जे इंडियाचे आणि ग्लोबलचे फ्युचरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत आणि उद्या नाही आज करतायत, त्यांना एक संधी द्यावी, त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यावा. आणि याच्यासाठी मी आणि माझे जे मित्र आहेत धर्मवीर, हे आम्ही जयेश आणि धर्मवीर म्हणून पॉडकास्ट विथ जेडी याची आयोजना केली होती. आणि आजच्या 4th एपिसोडमध्ये मला खूप अभिनंदन येतोय आपले आणि माझे घनिष्ठ मित्र विकास गायवान यांना आमंत्रित करण्यासाठी. त्यांचं टॉपिक आज फार महत्वाचं आहे. आपण यापर्यंत बघितलं की एंटरप्रिनरशिपची जर्नी कशी असते, मग आपण स्ट्रेस मॅनेजमेंटवर बघितलं, मग आपण एज्युकेशन अँड लर्निंग मध्ये बघितलं. पण त्यांचा टॉपिक फार महत्वाचा आहे की याचा सगळं समावेश आपण म्हणतो वेल्थ क्रिएशन मध्ये होतो. आणि त्यांचं टॉपिक आहे की आपण वेल्थ क्रिएशनची जी जर्नी आहे ती कशी करावी. तर त्यांनी एक टॉपिकला चांगलं नाव दिलंय, वेल्थ क्रिएशन मेड सिम्पल. म्हणजे आपण वेल्थ करण्याची प्रक्रिया सोपी कशी करावी, कारण सगळ्यांकडे वेल्थ असली पाहिजे, त्यांचं मोटो आहे. आणि विकास बद्दल मी तुम्हाला थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन देतो, ते स्वतः पण देणार. पण आमचे गेस्ट म्हणून आहेत म्हणून विकासच्या बद्दल मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगू शकतो की विकासची जर्नी ही इज अ लिव्हिंग बाय एक्झाम्पल. म्हणजे ते स्वतः जे करतात आणि तेच गोष्ट जे आहे ते लोकांना सांगतात. आणि ते गोष्ट फार कमी लोकांमध्ये असते. आणि हे करत करत त्यांची 15 वर्षाची जर्नी जी आहे ते त्यांनी स्वतःला ट्रान्सफॉर्म करून एक अशा पद्धतीने आणलं आहे की 5,000 ची जास्त लोकांना त्यांनी फायनान्शियल लिटरसी मध्ये अजूनपर्यंत एज्युकेट ट्रेन केले आणि त्यांना लिटरेट बनवले. कारण आपण दरेक गोष्टीमध्ये लिटरेट झालोय. काही लोकांनी आयटी मध्ये लिटरेचर घेतलंय, काही लोकांनी एज्युकेशन म्हणजे लँग्वेजेस मध्ये घेतलंय. पण फायनान्शियल लिटरसी हा एक मोठा टॉपिक आहे 21st सेंचुरीचा, जो अजून पण पाठी राहिलाय. आणि विकास एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट मधून सर्टिफाईड एज्युकेटर आहेत. आणि त्यांचं मूळ उद्देश आहे की जे सोसायटीमध्ये फायनान्शियल इलिटरसीमुळे लोक वेल्थ नाही बनवू शकत, लोकांची फायनान्शियल प्लॅनिंग डामाडोळ असतात, त्यांना सगळ्यामध्ये आणून एक असा भव्य प्रोग्राम तयार करावा ज्याच्यामध्ये भारताचे जे मिडल क्लास आहेत त्यांना एक विकसित रूप द्यावं. तर विकास, आता मी मंच तुमच्यासाठी उघडा करते, कारण हे माझं बोलणं होतं. आता प्रेक्षकांना तुमच्या बरोबर बोलण्याची तुम्हाला संधी देतोय. आणि विकास, मला माझा सर्वात पहिला प्रश्न तुमच्यासाठी हे आहे की हे जे तुम्ही ची वेल्थ अकॅडमी म्हणून जे प्रोग्राम सुरू केलंय, जे तुमचं प्रोग्राम आहे, हे तुम्ही करण्याचा निर्णय का घेतला? येस, सर्वप्रथम थँक यू सो मच जयेश, मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि आपलं जे काही डिस्कशन झालंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला तुमच्या जेडी पॉडकास्टचे पण खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलंय. तर मी जे वी आर दी वेल्थ अकॅडमी स्टार्ट केलंय, ते मी यासाठी स्टार्ट केलंय कारण मॅक्सिमम लोकांना आजकाल जर आपण बघितलं तर नॉलेज जे आहे ते नॉलेज भरपूर आहे. इन्फॉर्मेशन खूप आहे. बट ॲक्चुअली लोकांना काय पाहिजे, काय करायचं ते समजत नाही, राइट?
सो जसं की मी माझी जर्नी सांगतोय, की मी एका वर्धा या शहरामधनं, छोट्याशा शहरामधनं मी पुण्यामध्ये आलो 2008ला आणि तिथून मी माझी जर्नी स्टार्ट केली. तर मी बघितलं, की लोकांना स्टॉक मार्केट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो एक वेगळाच दृष्टिकोन आहे. म्हणजे सगळ्यांना फायनान्शियली फ्री तर व्हायचं आहे, बट त्यासाठी जे लागणारे कष्ट आहे, लागणारे जे पेशन्स आहे, ते लोकांमध्ये डेव्हलप होत नाही आणि मी बघितलं लोकांना एकदम इन्स्टंट पाहिजे, की आता जर मी पैसे इन्व्हेस्ट केले, तर लगेच बघत राहतात, की माझे पैसे किती झालेत. मी ₹100 टाकले, ₹1000 टाकले, ₹1,00,000 टाकले, तर ते लगेच 2 दिवसात किती झाले, 5 दिवसात किती झाले, हे नुसते बघत असतात. तर ॲक्चुअली मी वॉरेन बफेटकडनं खूप शिकलेलो आहे, की लाँग टर्म ते म्हणतात, की जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील, तर यू हॅव टू बी लाँग टर्म आणि त्यांनी त्यांची जर्नी जी आहे ती स्टार्ट केलेली आहे. तर मी व्ही-आर-जी वेल्थ अकॅडमी याच्यासाठी स्टार्ट केली, की मी लोकांना एक राइट प्लॅटफॉर्म द्यावा, राइट एज्युकेशन द्यावं. कारण एज्युकेशन आजकाल भेटतं, बट दॅट इज नॉट राइट. मला असं वाटतं आणि त्याच्यासाठी मी व्ही-आर-जे अकॅडमीची स्थापना केली आणि व्ही-आर-जे अकॅडमी थ्रू मी महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम करतोय सध्या. थँक यू. तर विकासजी तुमची जर्नी तर फार इन्स्पिरेशनल आहे आणि हे जे तुम्ही करताय अ, मी काही वर्षापूर्वी माझी स्वतःची जर्नी जेव्हा बघतो, ते तशीच जर्नी होती जर माझ्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग नसतं आणि वेल्थ क्रिएशन नसतं. तर मी हे माझी जर्नी जी आहे फ्रॉम 9 टू 5 टू अ फाउंडर अँड अ प्रोफेशनल ही जर्नी केली नसती. कारण याच्यामध्ये वेल्थ क्रिएशनचा एवढा मोठा रोल होता, की त्यांनी मला एक कुशन दिलं. त्यांनी मला एक ते म्हणतात एक पाठिंबा दिला, की ज्याच्यामुळे मी ते एक मोठा पाऊल उचलू शकलो. कारण आज पण माझ्या कम्युनिटीमध्ये आणि आमच्या ऑटोमोबाईल बॅकग्राऊंडमध्ये काही अशी लोकं आहेत, की ज्यांची सॅलरी माझ्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट आहे. पण अजून पण त्यांना तो कॉन्फिडन्स वाटत नाही, की ठीक आहे, ते पाऊल उचलायसाठी आहे. आणि ह्याच्यावर तुमचा एक नवीन प्रश्न मला उमटला आहे, की आता ही आपली एज जी आहे Google आणि एआयची एज आहे. त्याच्यामध्ये कोणताही प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर घेऊ शकता. पण या एजमध्ये एक्झॅक्टली. एवढं इन्फॉर्मेशन आहे आणि एवढं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. तरी पण लोकांना हा सोपा जो प्रश्न आहे फायनान्शियल प्लॅनिंगचा आणि वेल्थ क्रिएशनचा, हा एवढा सिंपल प्रश्न जे आहे, ते लोक कशाला सोडवू शकत नाही. काय होतं काय, की त्याच्यामुळे जे आहे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन भरमार आहे, पण अजून पण ते स्ट्रगल करताय. राइट. तर त्यामुळेच ॲक्चुअली जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला जर सपोज फायनान्शियल प्लॅनिंग म्हणा किंवा स्टॉक मार्केट व्हॉटएव्हर कुठलाही विषय घ्या तुम्ही. तुम्ही जर YouTubeवरती एक सर्च मारला किंवा आजकाल तुम्ही ChatGPTला विचारलं, तर तुम्हाला YouTubeवरती हजारो व्हिडिओ भेटतील. ChatGPT तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आन्सर्स देणार, राइट? तर हे जे आन्सर्स आहे आपल्याला भेटतात, बट लोकं ॲक्चुअली कृती करू शकत नाही. कारण की जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचं ॲक्ट करणे फार इम्पोर्टंट असतं. तर तो ॲक्ट जो आहे तो कुठेतरी मिसिंग आहे. कारण मी जर सपोज म्हटलं की व्हॉट इस स्टॉक मार्केट? तर मला तिथे बेसिक टू एडवान्स सगळे व्हिडिओ येतील आणि बेसिक लेव्हलला मला कुठला बघायचा तो मला कळणार नाही किंवा मी होऊ शकतं की मी कन्फ्यूज होऊन जाणार. त्यामुळेच काय होतं लोकांचे माइंडसेट चेंज होतात, की कोणाला वाटतं नाही ऑप्शन्समध्ये ट्रेड केलं तर बेटर राहील. कोणाला वाटतं फ्युचर्समध्ये केलं तर बेटर राहील. कोणाला वाटतं नाही, नाही स्टॉक्स घेतले तर बेटर राहील. तर एक्झॅक्ट सोल्युशन जे आहे ते आपल्याला एआय म्हणा, ChatGPT ऑर व्हॉटएव्हर YouTubeवरती एक्झॅक्ट सोल्युशन भेटत नाही. त्याच्यासाठी तुमची जी जर्नी आहे ती स्टेप बाय स्टेपच पाहिजे. लोकांना असं वाटतं, की मी मोठी-मोठी बिल्डिंग क्रिएट करावी, राइट? आपल्याला वाटतं, की आपण घर क्रिएट करावं. सो एखादी बिल्डिंग ज्यावेळेस क्रिएट होते, तर डायरेक्ट बिल्डिंग किती मोठी असेल हे आपल्याला बघून चालत नाही. सर्वात आधी आपल्याला चेक करावं लागतं त्याचा पाया, त्याचा बेस. जर त्याचा बेस मजबूत असेल, तरच ती बिल्डिंग एकदम स्ट्राँग बनते. तसंच जर तुम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे, फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला घ्यायचं आहे, तर तुमचं फायनान्शियल बेस एकदम कन्फर्म पाहिजे आणि तो ॲक्युरेट पाहिजे, माहिती पाहिजे. नाहीतर आजकाल फसवणारे लोकं फार असतात, की नाही तुम्ही ₹10,000 आम्हाला द्या, तुम्ही ₹1,00,000 द्या, आम्ही तुम्हाला त्याचे 2,00,000 करून देऊ. असे सांगणारे भरपूर लोकं आहेत. बट मला इथे सगळ्यांना सांगू इच्छितो, मी सगळ्यांना सांगू इच्छितो, की इन्कमचे 2च प्रकार आहेत. 2च प्रकार असतात. एक असतं ॲक्टिव्ह इन्कम, राइट? आणि एक असतं पॅसिव्ह इन्कम. तर ॲक्टिव्ह इन्कममध्ये जसं आता तुम्ही काही काम करताय किंवा मी काही काम करतोय. सो हे जी काही आपण काम करतोय 9 टू 5 करतोय किंवा बिझनेस करतोय, तर काम केल्यानंतरच पैसे भेटणार आहे. दॅट इस द ॲक्टिव्ह इन्कम. त्याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला काम करावंच लागेल तरच पैसा हं, भेटेल. त्याचं दुसरं अल्टरनेटिव्ह काहीच नाहीये पूर्ण हं. जगामध्ये. पण हे लोकांना कळायला फार वेळ लागतो.
दुसरं इन्कम आहे पॅसिव्ह इन्कम, की आपण जे काही ॲक्टिव्हली पैसे कमवतोय, ते पैसे आपण हं, कुठेतरी जमा करायचे म्हणजे स्टॉक्समध्ये म्हणा किंवा रिअल इस्टेट व्हॉटएव्हर. आणि सपोज तुम्ही एखाद्या रिअल इस्टेटमध्ये जरी केलं आणि त्या रिअल इस्टेटला तुम्ही सपोज रेंटने दिलं, तर ते रेंट जे येतं दॅट इज कॉल्ड पॅसिव्ह इन्कम. त्यासाठी तुम्हाला काही काम करायची गरज नाही. बट दॅट इज अल्सो लिमिटेड. तर मी असं म्हणतोय, की तुम्ही एवढी संपत्ती क्रिएट करा, की तुम्हाला पॅसिव्ह इन्कम तुमच्या सॅलरीमध्ये जेवढं भेटत नाही, तेवढं तुम्हाला पॅसिव्ह इन्कम भेटत राहील. कारण की ॲक्टिव्हली तुम्ही किती काम करताय, हे तर तुमचं कामाची व्हॅल्यू सोसायटी ठरवेल. ते तुम्हाला मे हं. बी 1,00,000 देईल, 2,00,000 देईल, 5,00,000 देईल. ते तुम्हाला माहिती नाहीये, की तुम्ही किती ॲक्टिव्हली कमवू शकता. बट एकदा का तुम्ही मोठा कॉर्पस क्रिएट केला, तर तो किती मोठा होईल यू डोंट नो. राइट? हं. कारण तुम्ही एखादी जसं बिझनेस बघताय, कंपनीज बघताय, खूप मोठ्या होत जात आहे. का? कारण की ते पैसे कमवत जात आहेत. राइट? पॅसिव्हली पैसे कमवत आहेत. तर त्याच्यासाठी मला वाटतं, की धिस इज नॉट टू बी डिपेंड ऑन एआय एंड ऑल. तुम्हाला एक मेंटॉरची गरज असते. एक कोणीतरी हँड होल्डिंग सपोर्टसाठी तुम्हाला हवा असतो. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मेंटर सोबत जावं लागतं अँड दॅट ओके. शुड बी राइट मेंटर. त्याने तुम्हाला अशा पद्धतीने सांगायला पाहिजे, की तुम्हाला कळायला पाहिजे. नाहीतर मग फक्त सांगणार आणि काही कळणार नाही, तर मग त्याची काही हं. उपयोग नाहीये. असं मी करेक्ट. म्हणेल. नाही हं. आणि तुम्ही चांगलंच एक विकास साहेब, मी एक लर्निंग घेतलीये तुमच्या क्वेशन नंबर 3 मधून, जे आपण विचारलं तुम्हाला, की Google आणि एआयच्या दृष्टिकोनामध्ये आपल्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहेत. पण तरी पण आपल्याला ते एक कन्फ्युजन येतं. तर मेंटरशिप म्हणून एक फार इम्पोर्टंट गोष्ट तुम्ही सांगितली, की प्रत्येकाला एक मेंटर पाहिजे आणि असे एक मेंटरशिप प्रोग्राम पाहिजे, की त्यांना एक स्टेप बाय स्टेप म्हणजे फ्रॉम फाउंडेशन टू ॲडव्हान्स त्याची अ, जाण व्हावी. आता माझा एक अजून प्रश्न आहे, की हा तुम्ही जे एक प्रोग्राम तयार केलाय, हा हा कार्यक्रम आणि हा प्रोग्राम कोणासाठी आहे? म्हणजे कोणते असे लोक आहेत जे तुम्हाला वाटतात, की आजच्या सोसायटीमध्ये ते एकदम व्हल्नरेबल पोझिशनमध्ये म्हणजे अशा अवस्थामध्ये आहेत, की जर त्यांनी हे पाऊल उचललं नाहीये फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थसाठी, तर त्यांच्या लाईफमध्ये त्यांना फार मोठा किंवा धक्का किंवा काहीतरी रिस्क आहे. हे हे कोण आहेत? हे कोणाला ॲक्चुअली प्रोग्राम सर्वात जास्त जे आहे ते फायदा करणार आहे? नाही, मी असं म्हणेल, की जे बिझनेसमॅन आहेत, जे सॅलरीड एम्प्लॉईज आहेत, जे आजपर्यंत बघतायत, की आपण पैसे जमा करू शकलो असतो. पैसे आपण वेल्थ क्रिएट करू शकलो असतो. कारण जो तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं, सपोज तुम्ही आहात. तुम्ही आता सपोज लेट्स से 10 वर्षापासून जॉब करताय और व्हॉटएव्हर बिझनेस करताय. तर आपण जर 10 वर्षापासनं एक अमाउंट एक सर्टन जर जमा केली असती आत्तापर्यंत, जी की डेटमध्ये न ठेवता, बँकेमध्ये न ठेवता, आपण जर त्याला राइट इन्व्हेस्टमेंट केली असती आणि 15% चा परतावा घेतला असता, तर आपल्याला त्यामध्ये एनॉर्मस वेल्थ क्रिएट झाली असती. तर हे मिडल क्लास म्हणा किंवा जे जॉब करतात, बिझनेसमॅन, डॉक्टर्स यांना मोस्टली कळत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो, की त्यांना ते करायला जमत नाही, वेळ नसतो त्यांना. तर तोच वेळ स्वतःसाठी कसा काढायचा, कोणावरही डिपेंड न राहता. कारण आपण काय होतो, एजंटवरती डिपेंड राहतो. मग एखादी सपोज माझा एक डॉक्टर फ्रेंड आहे. तो म्हटला, की "यार मला वेळच नसतो, तर मी माझ्या एका एल-आय-सी एजंटला सगळं दिलेलं आहे माझं." तर मी म्हटलं, की "मग त्याने किती परतावा दिला?" तर तो म्हटला, की "मी कॅल्क्युलेट करून बघितलं तर 6-7% परतावा भेटला." जे की इन्फ्लेशनला पण बीट नाही करू शकत. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे, की जे सॅलरीड एम्प्लॉईज आहे, जे बिझनेसमॅन आहे, त्यांनी स्वतः रोजचा 1 तास, अर्धा तास काढून आपलं शिकावं आणि स्वतःची फायनान्शियल प्लॅनिंग स्वतः करावी. कारण की 9 to 5 म्हणा किंवा दिवसाचे 12-12, 14-14 तास आपण पैसे कमवण्यासाठी घालवतो, बरोबर? तर तुम्ही 15-20 मिनिटं दिवसाचे देऊन पैसे मॅनेज करण्यासाठी जर दिला, तर तुमची एनॉर्मस वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि तुम्हाला कोणावरही डिपेंड नाही राहावं लागत. राइट? तर मी हे म्हणेन. राइट. तर जयेश. एकच तुम्ही चांगली एक गोष्ट सांगितली, की फॉर एक्झाम्पल सगळ्यांना एक लिटरसी म्हणजे सगळ्यांना एक फायनान्शियल लिटरसी म्हणून 1 तास पर डे किंवा अर्धा ते 1 तास पर डे काढावं लागेल. कारण ती एक फार मोठी गोष्ट आहे. सगळे लोकं एम-बी-ए करायला जातात किंवा पी-एच-डी करण्याचा बी आता नवा ट्रेंड आहे. बट बरोबर. लोकं फायनान्शियली लिटरेट होत नाही. म्हणून त्यांची जी एज्युकेशननी जे ते वेल्थ करतात, ती वेल्थ जी आहे त्यांच्याकडे राहत नाही. तर आता तुम्ही मला सांगू शकता, की जर ही प्रक्रिया एक सॅलरीड एम्प्लॉयीला किंवा अशा लोकांना करायची आहे जे लाईफमध्ये त्यांच्याकडे स्किल आहे, त्यांच्याकडे एक रनिंग इन्कम आहे
पण अजून पण त्यांनी तो वेल्थ क्रिएशन केला नाही. त्यांच्याकडे पॅसिव्ह इन्कम नाहीये. तर त्यांच्यासाठी फर्स्ट स्टेप काय असावा? त्यांनी कुठून सुरुवात करावी ते तुम्ही जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. डेफिनेटली. तर फर्स्ट स्टेप तर हे आहे, की तुम्हाला नॉलेज यायला पाहिजे, बेसिक अंडरस्टँडिंग यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी माझा एक कोर्स तयार केलेला आहे, जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे. सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी तर असं म्हणेल, की बघा घरी जर तुम्ही म्हटलं वाईफला किंवा हसबँडला, की स्टॉक मार्केट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग याबद्दल शिक, तर तुमचं कोणीही ऐकणार नाही. राइट? तर त्याच्यासाठी मी एक सिंपल एक कोर्स तयार केलेला आहे, ज्यामध्ये माझाच एक 4 तासाचा प्रोग्राम आहे. ए टू झेड म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कसं एंटर करायचं याचं बेसिक ट्रेनिंग त्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही बघू पण शकता, की एक क्यूआर कोड दिलेला आहे. त्या क्यूआर कोडला जर तुम्ही स्कॅन केलं, तर तुम्हाला एक लाईफटाईम फ्री एक कोर्स भेटेल. जर तुम्ही तो कोर्स केला, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग स्वतःचं फायनान्स जे आहे स्वतः मॅनेज करायला लागू शकता आणि तुम्हाला अवेअरनेस जो आहे, तो अवेअरनेस एनॉर्मस येईल. म्हणजे असं समजा, की तुम्हाला कोणालाही सांगायची गरज पडणार नाही. तुम्ही जर हा कोर्स दुसऱ्यांना जरी पाठवला, तर त्यांना सुद्धा खूप जास्ती अवेअरनेस होईल आणि लिटरली ते शिकायला लागतील. मी एवढी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. कारण की मी त्यामध्ये फक्त मी नाही सांगितलेलं आहे. मी काही छोटे-छोटे व्हिडिओज पण काढलेले आहेत, जे की ज्याला 40 मिलियन व्ह्यूज आहेत, 20 मिलियन व्ह्यू आहे, राइट? तर असे काही व्हिडिओज आहेत, जे की आणि व्हिडिओच्या माध्यमातून लोकं शिकत असतात. सो त्यामुळे मी या माझ्या कोर्समध्ये ते टाकलेले आहे आणि स्वतः मी पण 4 तासाचा एक कोर्स त्यामध्ये सेशन घेतलेला आहे. तर तो सेशन प्रत्येकाने बघावा, मला असं वाटतं जयेश. चांगली गोष्ट आहे विकास. आणि हे जे तुम्ही एक पद्धत दिली आहे, पाथवे, ज्याला आपण बोलत होतो, की ठीक आहे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमध्ये आपण कुठून सुरुवात करावी, आणि हे जे तुम्ही एक सिंपल प्रोग्राम दिला आहे, आय थिंक जर अर्धा तासच्या हिशोबाने बघितलं तर 1 आठवडा पण नाही लागणार लोकांना एक कंप्लीट ओव्हरव्ह्यू घेण्यासाठी, आणि नंतर ते त्यांची जर्नी प्लॅन करू शकतात, की ठीक आहे त्यांना कुठे जावं. पण हे फार डेफिनेटली. चांगलं आहे. आणि मी पर्सनली प्रेक्षकांना सांगतो, की विकासजींनी स्पेसिफिकली आपल्या प्रेक्षकांसाठी ओन्ली फॉर फ्युचर कास्ट विथ जेडी यांच्यासाठी हे क्यूआर कोड स्पेशली इकडे दाखवले. तर प्लीज हे क्यूआर कोडला स्कॅन करा आणि त्यांच्या प्रोग्रामला रजिस्टर करून आपली फायनान्शियल लिटरसीची जर्नी सुरुवात करा. कारण हे एक फार इम्पॉर्टंट मोठी गोष्ट आहे. आणि रादर दॅन YouTubeमध्ये किंवा Instagramमध्ये किंवा वेबसाईटला ब्लॉगिंग करून जे आपण पीसमध्ये इन्फॉर्मेशन घेतोय, थोडी इकडून, थोडी तिकडून, ते सगळं ना करून एक पद्धतीने जावं. आणि मला वाटतं, की विकासजीने आपली 15 वर्षाची जर्नी केली आहे, तर त्यांना कदाचित आपल्याकरता काही गोष्टी अशी माहिती आहेत, जे आपल्याला पण माहिती नसणार. तर कृपया करून जे आहे, हे क्यूआर कोडचा लाभ घ्यावा. आणि मला एकच विनंती आहे प्रेक्षकांना, की जे पण तुम्ही घेताय, त्याला जे आहे स्वतःकडे न ठेवता आपल्या फॅमिलीला पण तेवढी जागरूकता द्या. कारण बघा, तुमची फॅमिली जर तुमच्याबरोबर नाहीये फायनान्शियल जर्नीमध्ये, तर मी तुम्हाला सांगू शकतो, की तुमची जर्नी अर्धवट राहणार. कारण मी माझ्या जर्नीमध्ये बघितलं होतं. मी, माझी वाईफ, माझे पेरेंट्स, इन-लॉज सगळे या जर्नीमध्ये बरोबर होते. आणि म्हणून काय झालं, की ॲज अ फॅमिली मला पाठिंबा पण मिळाला, आणि आम्ही ॲज अ फॅमिली ऑल टुगेदर ही जर्नीला क्रॉस केली. तर विकासजी, तुमचा आज वेळ आपल्याला मिळाला आणि आपण फार सारी गोष्ट बघितली. अ, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी हे आहे, की आज आपण सगळं बघितलं, की काय लोकांच्या अडचणी आहेत, कशी ती जर्नी सुरू करू शकतात. तुम्ही एक चांगल्या प्रोग्रामला पण आम्हाला एक संधी दिली आहे. तर आता अ, तुम्ही एक शेवटच्या थोडक्यात आमच्या ऑडियन्सला किंवा प्रेक्षकांना काय असा संदेश देण्याची इच्छा करता, की ते जे आहेत हे पॉडकास्टमधून प्रेरित होऊन काहीतरी आपल्या लाईफमध्ये काहीतरी सुरुवात करणार. तर तुमच्याकडून. नक्कीच. तर मी सगळ्यांना हे सांगेल, की सर्वात आधी आपला फायनान्सचा चार्ज स्वतःकडे घ्या. कोणावरही डिपेंड राहू नका. कारण की जोपर्यंत तुम्ही सेल्फ डिपेंडंट नाही राहणार, तोपर्यंत काही होणार नाही. तुम्ही जर कोणावरती डिपेंड राहिलात, तर तुमचे पैसे फ्रीमध्ये कोणीही मॅनेज करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही नॉलेज नाही घेतलं, तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे रोज 15-20 मिनिटं तरी फायनान्शियल लर्निंगला द्या. तुमचे जे काही ॲसेट्स आहे, लायबिलिटीज आहे, ते बघण्याचा प्रयत्न करा. तुमचे लायबिलिटीज एवढे खूप जास्ती वाढवू नका. म्हणजे असं समजा, की तुमच्याकडे ₹100 आहे. ₹100 ॲज अ ॲसेट आहे. तर तुमच्या लायबिलिटीज ₹200, ₹500 अशा नका करू. तुमचं जेवढं ॲसेट आहे,
तुमच्या 20% 30% एवढ्याच लायबिलिटीज ठेवा. जेणेकरून तुम्हाला जर असं कधी फ्युचरमध्ये काही झालं, तरी पण तुमच्याकडे एवढे ॲसेट्स असायला पाहिजे, की ती लायबिलिटी 5 मिनिटामध्ये तुम्ही गायब करू शकला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगेल, की तुम्ही स्वतःचा फायनान्शियल चार्ट स्वतः घ्या, स्वतः लर्न करा आणि स्वतः सगळं तुम्ही करू शकता आणि तुम्हाला एवढं इंडिपेंडंट करण्यासाठी तुम्ही हा कोर्स नक्की जॉइन करा. थँक सो मच. थँक विकासजी. आणि तुम्ही आम्हाला हे पूर्ण जर्नी बरोबर घेऊन घेतले आणि मला तुमचं शेवटचा उत्तर एकदम सर्वात जास्त आवडला, की आपली जर्नी लोकांकडे देऊ न करता स्वतःचं चार्ट स्वतः घ्या. आणि हेच मी प्रेक्षकांना पण सांगितलंय माझ्या एंटरप्रेन्योरियल जर्नीमध्ये, की तुमची जे इन्कम आहे, ते स्वतःकडून जे आहे स्वतः जनरेट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वेळ लागेल, तुम्हाला अडचणी येतील, पण तुम्हाला एक जो इंडिपेंडन्स आहे, ते दुसरा कोणी देऊ नाही शकणार. कारण जगामध्ये रूल फार एक सिंपल चालतो. कुठे पण जिथे वस्तू आपण कम्फर्टेबल किंवा कुठे आपण कम्फर्ट झोनमध्ये जातो, तिकडे असं असतं की कोणी जे डिस्कम्फर्टमध्ये आहे, तोच पैसे कमवणार आहे. आणि जर तुम्हाला कोणी फ्रीमध्ये काहीतरी देतंय, तर याचा 2च अर्थ आहे. तर एक आहे की त्याच्याकडे एक उद्देश्य आहे किंवा तुम्ही प्रॉडक्ट आहात. तर याच्यामध्ये जे आहे एक अंतर करा आणि स्वतःची नॉलेज फक्त घ्या आणि विकासजीने जी तुम्हाला एक संधी दिली आहे त्याचा लाभ घ्या. सो थँक विकासजी फॉर बीइंग ऑन आवर 4th एपिसोड. आणि अ, जे आहे मी सगळ्या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगणार की प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. आणि ॲट द सेम टाईम जे विकासजीचा प्रोग्राम आहे त्यांच्या साईटवर पण तुम्ही जा आणि त्यांच्या साईटवर खूप सारी काही ब्लॉग्स आहेत, त्यांचे काहीतरी आहेत. बी अ पार्ट ऑफ द कम्युनिटी. कारण तुम्हाला एक स्टार्टिंग पॉइंट पाहिजे आणि विकासजी इज ऑन दॅट वे टू हेल्प यू गेट द स्टार्टिंग पॉइंट. ते स्टार्टिंग पॉइंटचा लाभ घ्या आणि अ, जे आहे आपण जे फ्युचर कास्ट विथ जेडी म्हणून प्रक्रिया सुरू केली होती, याचा लाभ घेता घेता जे आहे आपण एक नवीन एपिसोड बरोबर नेक्स्ट टाइमला येऊ. आणि जर तुमच्याकडे काहीतरी एक्सपेक्टेशन्स आहेत ॲज अ प्रेक्षक, की मला हा टॉपिकवर काहीतरी पॉडकास्ट पाहिजे, प्लीज आमच्या कमेंट्स आणि आम्हाला डायरेक्ट पण लिहू शकता. वी विल बी हॅपी टू फाइंड एक चांगले थॉट लीडर जे या प्रकरणवर करणार. तर विकासजी, थँक यू ऑल फॉर गिव्हिंग युअर टाइम. अँड थँक यू सो मच. येस, भेटूया. नक्की. थँक सो मच एव्हरीवन. थँक सो मच. ओके.